नमस्ते मंडळी, मकर संक्रांतीच्या सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण मकर संक्रांतीसाठी सुंदर आणि आकर्षक अशी रांगोळी काढूया. त्यासाठी सर्व मी आधी आखून घेतलेले आहे. रांगोळीनेच मी सर्व आखून घेतलेली आहे डिझाईन, कोणती डिझाईन काढायची ती. त्यासाठी मी मधोमध असा गडवा काढलेला आहे. त्या गडव्यात तिळगुळ भरलेले म्हणजेच हलवा भरलेले अशी डिझाईन काढायची आहे. त्यासाठी मी पांढरे ठिपके ह्या पेनच्या साह्याने देऊन घेतले. सर्व पांढरे ठिपके आधी देऊन घेतले. त्यात मग नंतर लाल आणि हिरवा पिवळा असे टिपके छोटे छोटे टिपके दिले. म्हणजे अगदी खरोखरचा हलवा असल्यासारखं दिसतं. आता सर्व टिपके देऊन झाल्यानंतर त्याच्या हलव्याच्या खाली जे गॅप आहे ना, तिथे मी पिवळे टिपके देत आहे. असं ही रेष ओढून घेतलेली आहे ना, तिथपर्यंत पिवळे टिपके देऊन घ्यायचे. 4 लाईनी मी पिवळ्या टिपक्यांच्या केलेल्या आहे आणि मध्ये हा कलर भरलेला आहे जांभळा. आणि नंतर निळ्या कलरचे टिपके दिलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. असे मी निळ्या कलरचे टिपकेची एक लाईन ओढून घेतली. नंतर काडीच्या साह्याने त्याला अशा रेषा ओढून घ्यायच्या, म्हणजे कलर कॉम्बिनेशन खूप छान असे दिसते. आपण या गडव्याला मध्ये डिझाईन अशी खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत. नंतर मी पांढरे टिपके देऊन घेतली, त्याची एक लाईन ओढून घेतली आणि हिरवे टिपके मोठे मोठे हाताच्या साह्याने दिले. नंतर खाली जी जागा राहिलेली होती त्यातही मी जांभळा कलर भरलेला आहे. चमच्याच्या साह्याने हे हिरवे टिपके मी चमच्याच्या साह्याने असे पसरून घेतले. त्यात नंतर पोपटी कलर असा घातलेला आहे, म्हणजे कलर कॉम्बिनेशन खूप छान दिसते. आणि नंतर केशरी कलरचे टिपके देऊन घेतले, ते बोटाच्या साह्याने असे पसरवले. नंतर त्यात पिवळ्या कलरचेही टिपके दिले. खूप सुंदर अशी डिझाईन दिसत होती. नंतर साईडला मी मक्याच्या कणसाचा असंही केलेलं आहे. वरती दोन्ही साईडला मी पतंग दाखवलेले आहे. त्यात मी निळा आणि जांभळा कलर भरलेला आहे आणि दुसऱ्या पतंगामध्ये लाल आणि गुलाबी कलर असे कॉम्बिनेशन केलेले आहे. इकडच्या साईडला मी ऊस काढलेला आहे आणि खालच्या साईडला असा गोल करून त्याच्यात पांढरे टिपके देऊन खालच्या साईडला मी सर्व फुले अशी काढून घेतली, फुलं आणि पानं. इतकं सुंदर कलर कॉम्बिनेशन दिसत होती आणि रांगोळी पण खूप उठून दिसत होती. मध्ये जो गॅप राहिला होता त्याच्यात मी संपूर्ण पांढरा कलर भरून घेतला, त्यामुळे रांगोळी आपली खूप आकर्षित दिसत होती. तर मंडळी, तुम्हाला संक्रांतीची ही रांगोळी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. जास्तीत जास्त लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बाय बाय. भेटू पुन्हा नवीन रांगोळी घेऊन.